बातमी वारी संदर्भातली पुण्यातील सासवड नगरीमध्ये संत सोपानकाका महाराजांच्या पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी सुरू आहे। फुलांनी सुशोभित केलेला पालखी रथ सज्ज झाला असून अवघ्या काही क्षणात पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताका हाती घेऊन हजारो वारकरी विठ्ठल नामात दंग झाले। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आज सासवड नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर धाकट्या बंधूचं म्हणजे सोपान काकांचं पालखी प्रस्थान करून उद्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली हे जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। यातून बंधुभावाचं प्रेम, धाकट्या बंधूंना दिलेला मान यातून अधोरेखित होतो। त्याच पार्श्वभूमीवर आज सोपान काकांच्या पालखी प्रस्थानामध्ये हे दोन बालवारकरी सहभागी झालेत। अगदी बंधुभावांचं हे प्रेम या वारकऱ्यांमध्ये अधोरेखित होतंय। खरं तर सासवड नगरीमध्ये भक्तीचा महिमा आहे, वारकरी भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहे। सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान आज या ठिकाणी होतंय। बंधू भावांचा हा एकाच गावातला मुक्काम आणि त्यानंतर धाकट्या बंधूंना दिलेला आजचा पंढरीच्या दिशेनेचा निरोप या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। वारकरी मोठ्या भक्तिभावामध्ये तल्लीन झालेले आहे। खांद्यावरती पताका, डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन वारकरी हा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट आदर्श मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, सासवड, पुणे।